हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललोय इस्कॉन टेम्पलला, जे की मी खूप रील्समध्ये बघितलं होतं आणि जे खूप लोकांनी हाईप केली होती त्याची. तर ते वर्थ टू द हाईप आहे का नाही ते बघायला चाललोय आम्ही, की कशी प्लेस आहे, कसं टेम्पल आहे. चला मग जाऊ आपण. तर आम्ही आज ड्रायव्हर चेंज केलेला आहे. आज आम्ही शिकाऊ ड्रायव्हर ठेवलेला आहे. स्लो 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 स्लो. पहिले पहिले हा स्टेअरिंग टर्न करून घ्यायचं, नंतर गिअर चेंज करायचा. तर कसं तरी लास्ट टाइम जसं मी राम रामचा जप करत होतो, आज हरे कृष्णाचा जप करतोय. आमची गाडी 50च्या वर काय जाणार नाही आज. शूज घालून कधीच गाडी चालवायची नाही. मी तर बिना शूजचं चप्पलच गाडी चालवतो. तिसरा घे, चौथा टाक. 2च्या वर आरपीएम नको जाऊ दे. आता नको टाकू. ब्रेकर आला ना की लवकर ब्रेक दाबून घ्यायचं, नाही तर गाडी अशी जम्प नाही होणार. कळलं? मग काढून घे, साईडला घे. गाडीशी मस्ती नको. घे साईडला, लेफ्टला. पेट्रोल पंप पर्यंत. ए भाई, पुढे गर्दी असते, साईडला घे. रिस्क नको, 4 व्हीलर आहे. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ। देखते क्या होता है. A few moments later. तर अशा प्रकारे आम्ही मोकळा श्वास घेतलाय आणि ड्रायव्हर चेंज केलाय. शिकाऊ ड्रायव्हरला मागे पाठवलंय. आता रिलीफ वाटतंय. आता पुढचा प्रवास सुखाचा जाईल. पुढचा प्रवास सुखाचा जाईल आमचा आता. ते तर प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे. आम्ही पहिले गो कार्टिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर इस्कॉन टेम्पल करणार आहे. कारण आम्ही आता जस्ट फोन लावून विचारलं त्यांना, तर ते बोलले की पहिले तुम्हाला 5च्या जर आधी तुम्ही आले गो कार्टिंगला तर तुम्हाला रश कमी भेटेल आणि प्रॉपर सगळं करता येईल. सो मग आम्ही आता पहिले गो कार्टिंगला चाललोय. ओके, तर आम्ही पोहोचलोय आता पनवेलला. पनवेलला गो कार्टिंगचं जे प्लेस आहे तिथे पोहोचलोय. बट खूप लांब आहे, खूप लांब आहे. हे खुशी देखी लौंडे के चेहरे पे. चलो भागो भागो भागो. सो हाऊ यू फीलिंग? ओके, गो कार्टिंग करणार की मीच करायचं? मी आधी बघते मग वेळ. ओके, ठीक आहे. तसं पण मी एकटाच करायच्या दृष्टिकोनाने आलोय. तुला करायचं म्हटलं तर अजून सेफ्टी गिअर्स त्यांना लावायला लागतील ना, कारण गाडी तर डायरेक्ट कारण यशू करेल म्हणजे गाडी तर डायरेक्ट आहे. गाडी उड पापा की परी. गो कार्टिंग, फॉर्च्यून कार्टिंग रेसवे. चालेल, थँक्यू. एक्साइटेड, हॅपी नाही, एक्साइटेड आहे. कधी जातो आणि हातात स्टेअरिंग घेतो असं झालंय. सौरवचं असं म्हणणं आहे की आम्ही एवढ्या लांबून आलो, ड्राईव्ह करतच आलो आणि इथे पण ड्राईव्ह करणार, तर मग डिफरन्स काय त्याच्यात? माझं तेच डिफरन्स. इसमें तो गेअर भी नाही आहे. आता तेच काय डिफरन्स आहे ते आता केल्यानंतर समजेल. हे बघ, हे तू गाडीमध्ये नाही करू शकत ना, मागच्या येऊन धडकेल तुला. हे तू गाडीमध्ये नाही करू शकत ना. हे करायचंच नाही यार. माझी तर हाईटच नाही पूर्ण. माझी हाईटच नाही पूर्ण. हा, हाय हाय हाय, ते बघतो.
कपलवाला मग ते 750चं काहीतरी होतं. आणि तुम्ही ह्याच्या मग ते डिवाइड होतील असे. मग तो मला ऑल द बेस्ट हा. बटन दबा प्रे नाही तर पण एक गाडी इकडे जाईल एक गाडी इकडे हा सरळ नाही झालं होतं रे. याची गाडी याचं बॅलन्स लय खतरनाक आहे. हँडल आउट आहे गाडीचा हँडल आउट आहे. बॅलन्स शिकल ना. सांगा तरी एक्सपिरियन्स. चांगला होता फक्त हेल्मेट खराब होता मला. दम लागला मला, दम लागला. अरे हेल्मेट माझं तर गाडीपेक्षा डेंजर असं इथे येत होता डायरेक्ट माहिती आहे का खाली आणि स्पीड वाढलं तर अजून तर मागे अरे ते डिझेल इंजिन काय 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 हे नव्हतं येण्यासारखं होतं. मी एका हाताने चालवतो. हा, तर एक नंबर एक्सपिरियन्स होता, एक नंबर. म्हणजे मी गो कार्टिंगसाठी जे एफर्ट्स घेतलेले ते माझे वर्थ इट झाले, वर्थ इट. येऊन मला खूप छान वाटलं. बट तुम्ही इथे येत असाल ना तर पहिले कार्ड घ्या आणि कार्ड नंतर ना लगेच तुम्ही कुपन पण घ्या. बिकॉज काय होतं, मी काय केलं, मी तिथे जाऊन लाईनीत उभं राहिलो आणि त्यांनी विचारलं कुपन कुठे आहे, तर कुपनसाठी मग मला परत दुसरी लाईन लावावी लागली. सो इट्स बेटर की तुम्ही पहिले कुपन घ्या आणि मग लाईनमध्ये लागा. कारण विकेंडला खूप रश असते आणि विकेंडचे चार्जेस वेगळे आहेत, वीकडेजचे वेगळे आहेत. विकेंडला आम्हाला इथे 4 लॅब्ससाठी 480 चार्ज करत होते. सौरवचा खूप बॅड एक्सपिरियन्स होता गो कार्टिंगमध्ये. आपण ना त्याला जाऊन विचारू की काय एक्सपिरियन्स. सौरव, तुझा कसा एक्सपिरियन्स होता गो कार्टिंगमध्ये? मेरे साथ अन्याय हुआ है. काय झालं, काय झालं? पहिले जायच्या आधी ना हेल्मेट चेक करू. आता हेल्मेट सौरवला- गाडीला स्पीड दिला की तो व्हायब्रेट होऊन पूर्ण डोळे झाकून टाकायचा मला. सो सौरवला मला हेल्मेट खूप पळवताना खराब आलं. भेटलेला, खराब. म्हणून त्याला अरे, पळवता एवढा नाही आली. वेळ पण होता मला खूप मजा आली. माझा हेल्मेट पण चांगला होता, माझी कार पण, कार्ट पण माझी खूप पण भारी चांगली. होती. मजा काय आली, फक्त पळते, थोडी पळवताना एक आली. नंबर पळते. हे बघा, असं इथे एक ब्रिज पण आहे ज्याच्यावरून आपण बघू शकतो पूर्ण. ट्रॅक पण खूप सुंदर आहे, एक नंबर आहे बघा. आणि म्हणून मला इथेच कार्टिंग करायचं होतं. लास्ट वीक जे झालं नाही ते बरं झालं, म्हणून मला इथे येऊन एक्सपिरियन्स करायला भेटला. 4 लॅप, यांचे 4 लॅप पण एवढे मोठे लॅप आहेत आणि जे टर्न्स आहेत, शार्प टर्न, ते पण खूप भारी आहे. ते फुल ड्रिफ्टवाली फिलिंग येते, ड्रिफ्ट. इथे तुम्ही डॅशिंग कार, कार्टिंग, पेंटबॉल सगळं काय करू शकता. बट मी तर बोलेल गो कार्टिंग करा म्हणजे करा. इथे येऊन जे एक्सपिरियन्स भेटतो ना, एक नंबर एक्सपिरियन्स. ठोकली तरी कोणाला टेन्शन. हा, आणि मेन म्हणजे इथे ठोकलं तरी काय लागत नाही, काय नाही. साईडला सगळे टायर्स आहेत. आपली थोडी गाडी आहे. पण इकडे 5 मिनिटं आधी जे मी चालवली ना त्या गाडी समोर ही गाडी फेल आहे. सौरवला 3XO आवडते चालवायला. ही चालवायला जी पण मजा आली 3XO ला पळू नाही शकत ना, हे पळू अशी शकतो ना, का नाही पळू शकतो? पळू शकतो, पण ती जर ठोकली तर प्रॉब्लेम होतो ना. हिचा काय प्रॉब्लेम नाहीये. पैसा पडतो ना. गरीब लोक गरीब बाते. मला एकच वाईट वाटतंय की आमच्या येशूला गो कार्टिंग करायला नाही भेटलं. सो सॅड. तेच एक वाईट वाटतंय, बाकी एक्सपिरियन्स कारण की खूप 1 तासाची वेटिंग होती. सो कोणी पण 6 नंतर बेसिकली
येऊ नये. हां 6 नंतर रश होऊन जाते आणि बेसिकली विकेंडला तसं तर सगळे विकेंडला येतात. सो तुम्हाला जर चांगला एक्सपिरियन्स करायचा असेल ना तर तुम्ही विकेंडला नका येऊ. विकेंडला असलं ना की मग ते खूप आणि जरी घाई-घाई विकेंड येतात. असेल तर 5च्या आधी किंवा हां 5च्या आधी या बिकॉज याचं ओपनिंग टायमिंग 3 आहे ना काहीतरी. अभी ये रोड रैशिंग करेंगे. अरे देवा भाई ही गो कार्टिंग करण्याची मजा आहे ना. खूप मजा आहे. 1000 रुपये देऊन काय मजा आहे भाई. 11 लाख 12 लाख अशी लागता म्हणून ती मजा आहे ना. झालं यांनी गाडीची प्राइस रिव्हील केली. अरे यार एक्सपिरियन्स चांगला आलाय म्हणून मी यशूसाठी नेक्स्ट टाइम इथे यायला ट्राय करेल. आणि आम्ही तेव्हा ट्विन कार्ड पहिले कुपन घेऊ आणि नंतर जर समजा अजून मजा करायची असेल तर मी सिंगल घेईल. मग वाटलंच Okay. जर यशू जर घाबरली असेल तर मी एकटा ड्राईव्ह करेल. मग आमचा सौरव ड्राईव्ह करतोय. प्लीज मागच्यांनी साईडला व्हा. ड्रायव्हर शिकाऊ आहे. तसं सेफली ड्राईव्ह करतो सौरव. एवढं काय कारण आमची जी कार आहे सौरव जेव्हा ड्राईव्ह करतो तेव्हा 20-30च्या स्पीडच्या वरती जातच नाही. घे मागे. यशू डेअरिंग करशील बसायची गाडीमध्ये. हो. तो जाशील का पुढे. नको जाऊ दे. सौरवने बॅक ऑफ घेतलंय. सो आता आपणच ड्राईव्ह करू. म्हणजे मी ड्राईव्ह करतो आपण नाही. चलो हां तर आम्ही फायनली पोचलेलो आहे इस्कॉन टेम्पल. इथे ना खूप सुंदर असा वास येतोय आणि यशूला भूक लागली. कसला वास येतोय यशू. यशूला भूक लागली. खायचं. अरे सगळ्यांना भेटेल प्रसाद. सबको मिलेगा. हां तर गाईज जस्ट आता आमचं दर्शन झालं दोघांचं पण. आणि लकीली आम्हाला आरती पण भेटली. आणि इतकं सुंदर मंदिर आणि सुंदर सगळ्या मूर्ती आहे की तिथे बघतच बसण्यासारखं वाटतं. तुम्ही पण जर नवी मुंबईमध्ये असून इथे कधी व्हिजिट केलं नसेल तर नक्की व्हिजिट करा आमच्यासारखं. यथाशक्ती संभव तुम्ही अन्नदान करू शकतात. इथे ना पहिले मस्त लाइटिंग होती. आता लाइटिंग बंद केली. A few moments later. ओके तर गाईज आमचं इस्कॉन टेम्पल पण झालं. तिथून निघालो. मग आम्ही जेवण पण केलं आणि मग आता फायनली घरी चाललोय. मम्मी पप्पांना इथे विटाव्याला सोडलं आणि आम्ही चाललो आता घरी. गाडी पार्क करणार आणि मग एंड करणार आहे या व्लॉगला. गुड नाईट होणार आहे. कारण आजचा दिवस मी खूप खुश आहे. म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा असं निराश होऊन घरी गेलेलो ना तेव्हा मला खूप कसं तरी झालेलं रात्री झोपताना. आज तर फायनली झालेलं आहे जे डिसाईड केलेलं ते. आणि तो एक्सपिरियन्स पण खतरनाक होता. सो आता मग व्लॉग इथेच एंड करतो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. गुड नाईट.